1999 और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। सरकार के ध्यान न देने के कारण राजस्व कर्मचारियों ने आज से नागपुर में हड़ताल का आह्वान किया है। उन्होंने कहा कि लोगों को हो रही असुविधा के लिए उन्हें खेद है, लेकिन उन्हें विरोध करना होगा ताकि सरकार भी उनकी मांगों को समझे। उनका कहना है कि सरकार भर्ती नहीं निकाल रही और इसी वजह से उनके ऊपर अधिक काम का दबाव आ रहा है। उन्होंने ये भी कहा कि सरकार की योजनाएं बढ़ते ही जा रही है, लेकिन कर्मचारियों की संख्या उतनी ही है। नागपुर जिला राजस्व कर्मचारी संगठन के अध्यक्ष ने कहा कि हमारी हड़ताल से लाडली बहन योजना में असर पड़ रहा है। हमारे सभी कर्मचारी हड़ताल पर हैं और जब तक हमारी मांगे पूरी नहीं होगी, हम पूरे देश भर हड़ताल करते रहेंगे। उन्होंने कहा कि आज हमने उप मुख्यमंत्री देवेंद्र जी को ज्ञापन दिया है, जब तक मांगे पूरी नहीं की जाएगी काम बंद रहेगा और हड़ताल जारी रहेगी। संदर्भात मागण्या शासनासोबत ज्या मागण्या आहेत अशा एकूण 15 मागण्या आहेत। त्यापैकी ज्या काही महत्त्वाच्या मागण्या त्यांनी सांगतो। महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध जागा समितीच्या अहवालानुसार जसाच्या तसा लागू करावा। महसूल विभागाचा आकृतीबंध तात्काळ लागू करावा आणि नायब तहसीलदार संवर्ग हा राजपत्रित संवर्ग असून त्याची वेतन श्रेणी आहे जी आम्ही तत्पूर्वी या मागणीसाठी अनेकदा आंदोलने केली। त्याचा वेतन श्रेणी 48 रुपये करण्यात यावा ही सुद्धा आमची महत्त्वाची मागणी आहे। त्या मागणीबद्दल तरी शासनाने दखल घेऊन ती मागणी पूर्ण करावी। त्यानंतर कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित होत नाही, कारण कर्मचाऱ्यांचे कुटुंब म्हणजे काय म्हणतो मुले जे आहेत त्यांच्या शिक्षणाचा जो खर्च आहे किंवा इतर कर्मचाऱ्यांनी घेतलेले कर्ज आहेत त्या कर्जाची परतफेड करणे यासाठी आम्ही अनेकदा शासनाला म्हटलेलं आहे की बा आमचा वेतन वेळेवर करण्यात यावं किंवा आपण त्याला नियमित करण्यात यावं किंवा मायनस पद्धतीनं ती काढण्यात यावी। यावर सुद्धा शासनाने लक्ष द्यावं, जेणेकरून कर्मचारी किंवा कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना मुलांना कुठलाही त्रास होणार नाही, त्यांची मुलं व्यवस्थितरित्या शिक्षण घेऊ शकतील किंवा जे बँकेचे जे काही कर्ज आहे कर्मचाऱ्यांकडे त्या कर्मचाऱ्याची परतफेड कर्मचारी करू शकेल। त्यामुळे कर्मचाऱ्यांचा जो बँकेचा जो कर्मचाऱ्याचा विश्वास आहे तो कायम राहील। अजून समजा मागण्या मान्य झाल्या तर आपलं पुढचं पाऊल काय? आमचं मागण्या पूर्ण जर झाल्या नाही तर आम्ही जसं आता आम्ही टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू केलं होतं। गेल्या 10 तारखेपासून 10/7 पासून आम्ही आंदोलन सुरू केलं। आजचा आमचा पहिला दिवस आहे काम बंद आंदोलनाचा। आज जर समजा जरी मागण्या पूर्ण केलेल्या नाही तर हे आमचं काम बंद आंदोलन म्हणजे जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहील। आता नुकतंच आम्ही माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना भेटून आलो, त्यांना आमच्या मागण्यासंदर्भात निवेदन दिलं। त्यांनी इथे महसूल मंत्र्यांसोबत बैठक लावतो असं ते आम्हाला बोलले। तर बघू आता आज तर अद्याप काही झालेलं नाही, त्यानंतर काय होतं त्यावर आमची संघटना राज्याची संघटना ते निर्णय घेईल, त्या निर्णयात आम्ही ठाम राहून असते। याचा लोकांना भरपूर त्रास होता हो, याचा लोकांना या आंदोलनामुळे भरपूर त्रास होतो। त्यामुळे मी नागरिकांची माफी मागतो, विनंती करतो की बा त्यांनी पण आम्हाला थोडं सहकार्य करावं, कारण त्यांच्याचपैकी कोणीतरी आम्ही त्यांचे मुलं आहोत, कोणी नातेवाईक आहोत आणि त्यांना आमच्या समस्या माहीत आहे नागरिकांना। त्यांनी आम्हाला सहकार्य करावं, आम्ही जाणीवपूर्वक त्यांना त्रास देत नाही आहे, त्याच्यामुळं त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला सहकार्य करावं। आपलं नाव? माझं नाव देवेंद्र शिंदोडकर, नागपूर जिल्हा महसूल कर्मचारी संघटना।